होता, तर आपल्या मंडळाने देखील आम्ही आपलं मनापासून आभार मानतो. आणि विशेषतः ह्या मोहिमेमध्ये मला वाटतं आपण आरो प्लांट देखील आपण इथे बसवणार आहोत, पिण्याच्या पाण्याची सुविधा देखील आपण इथे उपलब्ध करणार आहात. त्याकरिता देखील आपले मी मनापासून आभार मानतो. आज ह्याची सुरुवात ह्या दापोलीमध्ये असलेल्या समुद्रामध्ये अभिमानाने ताठपणाने उभा असलेला हा सुवर्णदुर्ग किल्ला आणि ह्या किल्ल्याच्या आजच्या ह्या उपक्रमाची सुरुवात आपण दापोलीकडनं ह्या किल्ल्याकडनं केली. आपले मनापासून आभार मानतो. जे भाऊ असलेला थोडाफार आम्हाला तिथे नक्की थोडाफार फायदा आम्हाला झालेला आहे, परंतु नक्कीच ही बांधिलकी आपल्या सगळ्यांची आहे. आज जरी एमपीसीबीने हा पुढाकार घेतला असला तरी सुद्धा ही जबाबदारी ही संयुक्तिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पडत असताना इथला आमदार म्हणून आणि ह्या मतदारसंघात असलं आजचं हे राज्यमंत्रीपद या पदाच्या माध्यमातून खरं तर हा किल्ला ASIच्या अंतर्गत येतो आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून इथे जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध व्हाव्यात ह्याकरता देखील आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि सन्माननीय रामदासभाई परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी देखील इथे जेट्टी मला वाटतं 8 कोटीचा निधी मंजूर करून दिला होता ह्या किल्ल्याच्या जेट्टीकरिता. ते सियाजेटच्या परवानगी आणि परवानग्याच्या ज्या काही त्याच्या परवानग्या प्रलंबित आहेत त्याची देखील माहिती मी आता शिंदे यांना दिली. नक्कीच एमपीसीबीच्या पुढाकाराने सेंटरला पाठपुरावा करून त्या देखील जेट्टीला जी अंतिम परवानगी मिळून इथे अजूनही इथे पर्यटकांना चालना मिळेल. आपल्या सरकारच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहिती आहे की जमिनीवरती असलेला गोवा किल्ला आणि आपला हा किल्ला या दोन्ही किल्ल्यांना रोपवेच्या माध्यमातून